संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी काटेवाडी सुकामेव्याचे वाटप। पहिल्याच वर्षी लाखो वारकऱ्यांची सेवा। काटेवाडी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज काटेवाडी गावातून मार्गस्थ होत असताना वारकऱ्यांच्या सेवेसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून बारामती स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंटचे अध्यक्ष नितीन शेठ धोंडे पाटील यांच्या सहकार्याने काटेवाडी येथे पहिल्याच वर्षी वारकऱ्यांना सुकामेवा, काजू बदाम पॅकेटचे वाटप करण्यात आले। या उपक्रमासाठी जवळपास 1 लाख वारकऱ्यांना काजू बदामाच्या पॅकेटची व्यवस्था करण्यात आली होती। पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांप्रती समाधान व्यक्त केले। वारकरी सेवेला समर्पित या उपक्रमामुळे पालखी मार्गावर भक्तीबरोबरच समाजसेवेचाही सुंदर संदेश देण्यात आला। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जगदंबा ग्रुपचे सूरज शेठ घनवट, युवराज घुले, ऋषिकेश शेळके, पृथ्वीराज गायकवाड, राजकल्याण ज्वेलर्सचे मालक जयराज पवार, राहुल घुले, अभिषेक पवार, सोनेश्वर सूर्यवंशी, गणेश भिसे, आदित्य मोरे तसेच इतर कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी बारामती स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंटचे अध्यक्ष नितीन शेठ धोंडे पाटील म्हणाले की वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी ही आमच्यासाठी भाग्याची बाब आहे। पहिल्याच वर्षी या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे। त्यामुळे येथून पुढे प्रत्येक वर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी सुकामेवा वाटपाचा हा उपक्रम कायमस्वरूपी राबवण्याचा आमचा संकल्प आहे। वारकरी सेवेला प्राधान्य देत समाजाप्रती आपली बांधिलकी जपणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला। आज तुकाराम महाराज यांची पालखी काटेवाडीमध्ये आलेली असताना एक पवार साहेबांच्या आशीर्वादातून, सुप्रियाताई यांच्या सहकार्यातून, एनडी शेठ म्हणजे नितीन धोंडे पाटील यांच्या सहकार्यातून एक चांगल्या प्रकारचा वारकऱ्यांसाठी उपक्रम आपण काटेवाडी गावामध्ये राबवलेला आहे। त्या अनुषंगाने ऋषीभाऊ शेळके असतील, जयराज पवार असतील, राजकल्याण ज्वेलर्सचे मालक जयराज पवार यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून एक चांगल्या प्रकारचा आपण सुक्या मेव्याचा उपक्रम इथे राबवलेला आहे। वारकऱ्यांसाठी पहिल्याच वर्षी एक चांगल्या प्रकारचं नियोजन, काजू बदाम अशा प्रकारचे एक व्यवस्थित नियोजन सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। पवार साहेबांचं खरंच मनापासून कौतुक करावं वाटतंय आणि हा उपक्रम आम्ही पहिल्या वर्षी एकदम चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे। इथून पुढे आम्ही पवार साहेबांच्या आशीर्वादाने इथून पुढे कार्यक्रम चालूच ठेवणार आहे। धन्यवाद।